उसमें एक बहुत ही अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है और जिस प्रकार से 17 बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया, मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है और 17 बच्चों को बिल्कुल कोई खरोच भी न आते हुए उनको बाहर निकाला है। अभी इसकी जो बाकी तफसील है उसको बाद में आपको बताया जाएगा। तर सरकारकडून जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेतला जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तर इथे दृश्य आपण पाहतोय, शेतकऱ्यांच्या वतीने आता जल्लोष केला जातो। एकीकडे सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर नागपूरमध्ये आता शेतकऱ्यांच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। तर अद्यापही बच्चू कडू यांची मात्र प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये। बच्चू कडू काय म्हणतात, कोणती भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका, सरकारचे निर्णय हे जाहीर केलेले आहेत। मात्र बच्चू कडू नेमकं काय म्हणतात, ते सरकारच्या या निर्णयासंदर्भात समाधानी आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दुसरीकडे नागपुरात ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। नागपुरातील दृश्य शेतकऱ्यांच्या वतीने हा जल्लोष केला जातोय। सरकारकडून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी, 30 जून 2026 ही डेडलाईन देण्यात आली। कर्जमाफीचा निर्णय त्यावेळेस घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेतला जाईल असं आश्वासन आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। बच्चू कडू यांचं समाधान झालंय असं आम्हाला वाटतं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। समितीच्या अहवालावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं महत्त्वाचं विधान देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठीचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय। यासोबतच नुकसानीचे पैसे 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मात्र 30 जून 2026 ही तारीख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आता काही अंशी यश येत असल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी, सरकारसोबतच्या चर्चेसाठी दाखल झालेले होते आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, काय आश्वासन देण्यात आलं, आपण पुन्हा एकदा ऐकूयात। शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास रुपये प्रत्यक्ष तर नुकसानीचे पैसे 15 ते 20 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा सुरू असतानाच कर्जमाफीच्या संदर्भातली एक महत्त्वाची समिती गठीत करण्यात आली। त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आलेला होता।
तर नागपूरमध्ये ही घोषणाबाजी आता केली जाते। बच्चू कडू यांच्यासोबत सकारात्मक चर्चा सरकारची झालेली आहे आणि त्यानंतर नागपूरमध्ये आता जोरदार घोषणाबाजी केली जाते। ज्ञानेश्वर पवार आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय मुंबईतल्या बैठकीत झालेला आहे, मात्र तिकडे अद्यापही घोषणाबाजी सुरूच आहे। अगदीच आंदोलनाच्या सुरुवातीला जे आहे ते या ठिकाणी बच्चू कडूंनी स्पष्ट केलं होतं की जोपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळणार नाही आंदोलन मागे हटणार नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 30 जून 2026 रोजी जे आहे ते आंदोलन कर्जमाफी जी आहे ते केली जाईल। आपल्यासोबत काही आंदोलक आहे, आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका, काय सांगाल? मोठा दिलासा म्हणावा शेतकऱ्यांना, आंदोलन चालू होतं 2 दिवसापासून, आता मुख्यमंत्र्यांना घोषणा केली आहे 30 जून 2026 ची तारीख जी आहे ती दिलेली आहे। पूर्णतः वेळ काढू धोरण आहे। आताही गाजरच हाती दिलेलं आहे, दुसरं काहीच नाही। या सरकारला वेळ काढून न्यायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती काहीच नाही लागलं आहे याच्यातून। माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाच्या नंतर आम्ही प्रमुख आणि तीव्र भूमिकेत काय करता येईल ते करूच, पण हे आंदोलन दडपण्याचा यांचं षडयंत्र आहे, दुसरं काहीच नाही। शेतकऱ्यांच्या पदरात याच्यात काहीच नाही पडत आहे। शेतकरी विरोधी हे पूर्ण म्हणजे सरकार आहे, दुसरं काही नाही। हे तर आम्हाला एक दिवस आता उग्रवादी म्हणून घोषित करून देणार आहे। मात्र कुठतरी 6 महिन्याचा कालावधी समितीला देण्यात आहे, त्यामुळे अभ्यास करायला वेळ लागतो।